नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण शंखाविषयी माहिती घेऊया। बरेच जण प्रश्न विचारतात की दक्षिणावर्ती शंख आणि विष्णू शंख कसा ओळखायचा। तर माझ्याकडे जो आहे हा विष्णू शंख आहे, यालाच वामवर्ती शंख असं म्हणतात आणि हा शंख आपण वाजवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो। पण तुम्हाला जर शंखनाद करण्यासाठी म्हणजे वाजवण्यासाठी शंख घ्यायचा असेल तर मग तुम्हाला दोन शंख घ्यावे लागतील। एक शंख तुम्ही तुमच्या पूजेमध्ये ठेवू शकता आणि दुसरा जो आहे तो वाजवण्यासाठी ठेवू शकता। मग वाजवून म्हणजे शंखनाद करून वगैरे झाला की तो शंख तुम्हाला एखाद्या कापडामध्ये गुंडाळून मग देवघरात खाली कप्पा वगैरे असेल किंवा देवपूजेचं सामान तुम्ही जिथे ठेवतात तिथे तो ठेवू शकता। आणि म्हणजे पूजेचा शंख आणि वाजवण्याचा शंख आपल्याला एकच वापरता येत नाही, दोन शंख घ्यावे लागतात। दक्षिणावर्ती जो शंख असतो तर ही पोकळीची बाजू बघा या साईडला आहे, म्हणजे उजव्या साईडला आहे ही। तर दक्षिणावर्ती शंख याच्या उलट असतो, म्हणजे ही पोकळीची बाजू या साईडने असते, डाव्या साईडने। तर